राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ताज्या आणि झटपट बातम्या आपण बघणार आहोत। या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। फळा फुलांच्या मूल्यवर्धनासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरा, पणन मंत्री रावल यांचे प्रतिपादन। मॅग्नेट आढावा बैठक पुण्यात झालेल्या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। अवजार अनुदानासाठी 28 जानेवारीपर्यंत मुदत। राज्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारांसाठी या संकेतस्थळावर जाऊन MHADA-DBT महाराष्ट्र.gov.in फार्मर यावर लॉग इन करावे। जरांगे पाटील पुन्हा मैदानात। मराठ्यांना समाजाला ओबीसीतून आरक्षण यासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेले दिसत आहेत आणि ते उपोषण सुरू करणार आहेत। CCI कडे कापसाचा 46% साठा। बालाजी ढोपे मुख्य कार्यकारी अधिकारी, कांचन फार्मरी प्रोड्युसर कंपनी चंद्रपूर यांनी सांगितले। महात्मा फुले विमा योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण। योजनेच्या संलग्नतेसाठी रुग्णालयाची वाटमारी। जनआरोग्य योजनेतील उपचारांच्या पॅकेजचा मंजूर खर्च देण्यासाठी लाच दिल्याची घटना घडत आहेत। खानदेशात पपई लागवड वाढणार। 8 ते 8.5 हेक्टरपर्यंत क्षेत्र पोहोचण्याची शक्यता। खानदेशात यंदा जास्तीत जास्त लागवड ही पपईची झालेली दिसत आहे। बांबूंमध्ये उद्योग क्रांती घडवण्याची क्षमता। अजित ठाकूर यांचे प्रतिपादन। पुणे बांबू महोत्सव 2025 च्या तिसऱ्या हंगामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी। आंब्याला यंदा अधिक मोहर। पोषक वातावरणामुळे उत्पादन चांगले राहण्याचा अंदाज। चांगल्या थंडीचा परिणाम तसेच वातावरण चांगले असल्याने आंब्याला यंदा अधिक मोहर येणार असल्याचा तज्ज्ञांचं मत आहे। जिल्ह्यातील पानंद रस्ते होणार अतिक्रमण मुक्त। 3 महिन्यात शेतरस्ते खुले करण्यासाठी कृती आराखडा तयार। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या झटपट महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद।